नमस्कार रसिक हो, मी आभा निवसरकर. आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखतीत आपण सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहे नवकवी आणि लेखिका निकिता डोळे. सगळ्यांना माझा सहस्नेह नमस्कार. नमस्कार निकिता, कशी आहेस? मजेत. आणि तू कशी आहेस? मी पण छान आहे, एकदम बढिया. तर निकिता, आपण असं बालपणापासून जेव्हा आपल्याला वाचनाची किंवा काही ऐकायची आवड लागते त्या वयापासून सुरुवात करू की मला जितकं माहितीये तितकं की लहानपणापासून वाचनाची आवड आहे तुला, है ना? तर वाचन हे जे आहे हे लेखनाकडे केव्हा वळलं? हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी खूप स्वाभाविकरित्या तुला सांगायचा प्रयत्न करते. ॲक्च्युली खूप लहानपणी माझा असं लेखनाकडे काही कल नव्हता. पण घरी पूर्वीच्या काळी जेव्हा दिवाळी ग्रीटिंग्स तयार करत असे ते घरी केले जायचे. तर माझे बाबा असे पोस्टकार्ड वगैरे भरपूर पोस्टकार्डचा गठ्ठा आणायचे आणि त्यावर माझी आई खूप सुंदर सुंदर ड्रॉइंग्स काढायची. आणि ते ग्रीटिंग तयार करायला माझे वडील काही ना काही असं चारोळ्या लिहायचे. तर ते मला असं आवडायचं. नंतर मग मी एका शाळेच्या कार्यक्रमात कविता वाचन केलं आणि ती कविता माझ्या आजीनं, म्हणजे माझ्या आईच्या काकी सौ मीना आटले यांनी लिहिलेली होती. आणि त्यांनी मला म्हणजे शिकवलं की कसं सादर करतात. तर ते शिकता शिकता एका कवयित्रीचा प्रभाव माझ्यावर हळूवार होत होता. तर तेव्हाही मला एकदम क्लिक नाही झालं. त्याच्यानंतर मग आम्ही उन्हाळ्यात शिर्डी वगैरेला फिरायला गेलो. म्हणजे घरी आलो तर आमच्या घरी माझे काका, त्यांचे मित्र आहे अविनाश शेखदार काका, ते येत असे आणि ते दरवेळेस मला प्रत्येक कामाला खूप असं प्रोत्साहित करत असे. तर त्यांनी विचारलं ट्रिप कशी राहिली. तर मी त्यांना सहज सांगायला लागले की असं झालं, खूप छान झालं. तर म्हणे असं नाही सांगायचं, तू व्यवस्थित ते लिहून काढ. मग मी तेव्हा शिर्डी यात्रा म्हणून असं लिहून काढलं. तर त्यांना ते बऱ्यापैकी आवडलं आणि त्याच्यानंतर मग मी असेच बसलो होतो गप्पा मारत. टेबलावर असं कुलूप किल्ली ठेवलं होतं. ते सहज बोलता बोलता बोलले की ह्याच्यावर तू काही लिहू शकतेस का? तर मी म्हटलं हो, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मी सहज लिहायला गेले तर एक चांगल्यापैकी एक लेख तयार झाला. तर मलाही जरा कॉन्फिडन्स आला असं म्हणू शकते. आणि कालांतराने कॉलेजमध्ये असताना माझी मैत्री जास्वंदी बडेकरशी झाली. तिचं साहित्यिक बॅकग्राऊंड होतं. तर मग तिने मला म्हटलं की आपण आकाशवाणीचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यात अँकरिंगसाठी टेस्ट वगैरे देऊया का? तर आम्ही टेस्ट दिल्या, सिलेक्टही झालो. तर तेव्हा मला आठवतंय की एका परिचर्चेसाठी मला बोलवणं आलं. तर त्या परिचर्चेचा विषय आधीपासून माहीत असल्याने मी त्याच्यात एक कविता लिहून काढली होती. आणि त्या कार्यक्रमात मी माझ्याकडनं जे समापन केलं त्या कविता म्हणून केलं. तर ते इतकं इफेक्टिव्ह झालं, प्रभावकारी झालं की सगळ्यांना ते खूप आवडलं आणि ॲप्रिशिएट केलं. आणि जितक्याने तो कार्यक्रम ऐकला त्यांनी खूप म्हणजे मला चांगलं म्हटलं, पॉझिटिव्ह रिएक्शन्स आले. मग तेव्हा मला मनापासून जाणवायला लागलं की नाही, आपल्याला या दिशेकडे थोडी मेहनत घ्यायला हवी. आणि तिथून मला माझ्या लेखनाला वेग मिळाला आणि अद्याप मी तो जोपासायचा प्रयत्न करते. त्या बात वा. श्रोते हो, मला हे सांगायला आवडेल की निकिताच्या कविता ज्या आहेत त्या रतलाम महाराष्ट्र समाजाच्या हीरक महोत्सव स्मरणिकेत, महाराष्ट्र मंडळ नागदाच्या स्मरणिकेत, बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीच्या प्रांतीय अधिवेशनात वगैरे प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि मला वाटतं तुझ्या ह्या कविता ज्या आहेत त्या अपेक्षा आणि मातृभाषा ह्या दोन कविता त्याच्यात प्रसिद्ध झाल्या. आणि हृदयांगन म्हणून एक गीत मालेतही तिच्या 3 कविता सामील केल्या गेल्या आहेत. तर आपण जेव्हा काहीही शिकतो किंवा आपण शाळेत असतो तेव्हा एक छंद आपले हळूहळू निर्माण होतात. आणि तू आपल्या परिचयात दिलं की तुला गाण्याची आवड आहे, रांगोळी काढायची पण आवड आहे, सजावट करायची पण. हे जे इतकं सगळं काही आलंय हे कुठून, म्हणजे ह्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? ह्याची प्रेरणा मुळात माझ्या आईकडनं मला मिळाली. माझी आई खूप सुंदर ड्रॉइंग करते. पेंटिंग म्हणजे मोठ्या मोठ्या चादरी तिने पेंटिंग केल्या. भरतकाम वगैरे तिला
म्हणजे खूप आवड आहे आणि खूप सुंदर रांगोळ्या वगैरे काढते. तर हे सगळं मला डेकोरेशनचं सगळं जो छंद आहे तो आईकडनं मला मिळाला. आणि गाण्याचं म्हणीन तर म्हणजे माझ्या घरी माझे काका, माझे वडील, माझी चुलत बहीण, आमच्याकडे गाण्याचा आवड सगळ्यांनाच जवळजवळ होती. तर त्याच्यामुळे मी अट्रॅक्ट झाले आणि मी म्हणजे गाण्यात डिप्लोमा केला. बरं. तर ह्या ज्या काही मी तुझ्या खूप कविता नाही ऐकल्या, पण ज्या काही ऐकल्या त्या कवितांमध्ये एक लय आहे, एक छंद, एक मीटर आहे. तर हे गाण्यामुळे झालंय का, की तुझ्या प्रत्येक जी पण कविता तू लिहायचा प्रयत्न करते त्याला एक तुकांत असतो, त्याला एक यमक असतं, लय असते? शक्य आहे की त्याच्यामुळे झालं असेल हे. पण माझी आजी पण म्हणजे मी आता सांगितलं तसं मीना आठले त्या कविता करायच्या. तर तिच्याकडे मला बरंच काही, तिच्या कविता जेव्हा मी वाचायचे तेव्हा मला असं शिकायला मिळालं की तुकांत हवा, त्याच्यात थोडी म्हणजे लय आली की गोडवा निर्माण येतो. होतो. बरोबर. तर तोही वारसा मला माझ्या आजोळीकडनं मिळाला. अच्छा. तर तुला हे लक्षात आहे का की तुझी पहिली कविता केव्हा लिहिली गेली होती? असं म्हणजे मर्यादित लिहिणं माझं होतं सुरुवातीला. म्हणजे माझं मित्र मंडळ होतं, त्यांच्या ज्या अवगुण म्हणा त्याच्यावर मी कविता लिहायचे. आणि असे छोट्या छोट्या, असं फारसं तर आठवत नाही. पण जेव्हा जी पब्लिश झाली असं म्हणू शकतो ते मी आकाशवाणीवर जे लिहिलं, तर त्याचं शीर्षक होतं अंधी दव. अच्छा. तर ते पाठ आहे का तुला लक्षात आहे? पाहून म्हणू शकते. बिलकुल बिलकुल. तर जवळ निकिता हे कविता पाहतीये त्यावर मला एक सांगायचं की निकिताचे एक मोठे काका होते, दिनूदादा म्हणायचो आम्ही त्यांना. तर आमचं त्या टेंबे काकांच्या वाड्यात खूप येणं जाणं होतं. तर त्या आमच्या लहानपणी त्यांच्याकडे खूप मोठा बगीचा होता आणि त्या बगीच्यात वेगवेगळे वृक्ष पौधे असे झाडं झुडपं लागलेली होती, त्यांनी लावली होती आणि त्यांना त्याची खूप आवड होती. तर खास जे सांगायचं की त्यांना त्या वेळेस त्यांना दिसायला खूप कमी झालं होतं, त्यांचे डोळे बिलकुल काम नव्हते करत. तर ते पानांना फुलांना हात लावून सांगायचे की हे कसलं पान फुल आहे. म्हणजे हे मला इतकं आश्चर्यकारक वाटायचं की एक व्यक्ती कुठल्याही छंदाला जोपासतो आणि त्याच्यात इतका रुजतो की नुसतं त्याला हात लावून त्यांना कळतं की ह्याला हे कुठलं झाड आहे. तर हे मला फारच म्हणजे, आणि मी कधीही विसरू शकत नाही. त्यांच्याकडे एक ग्रामोफोन होता. त्या ग्रामोफोनवर मी लहानपणी गाणी ऐकलीये, सेहगल असो किंवा आणि बेगम अख्तर असो किंवा सेहगलच्या अजून आधीचे सेहगलचे जे काका किंवा मामा होते ते सेहगल, असे खूप 30s 40s 40च्या 30च्या दशकातले अगदी नवे नवे हिंदी फिल्म्सचे गाणे आम्ही त्या ग्रामोफोनवर ऐकले. तर खूप गंमत वाटायची मला त्यांची. नाही, खरंच खूप त्यांचं व्यक्तिमत्व खूप अफाट होतं आणि त्यांच्याकडनं मी खूप खूप काही शिकले. म्हणजे आयुष्यात त्यांचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्यावरही खूप राहिला आणि मी त्यांची खूप आवडती होते. त्यांना म्हणजे लहानपणी मी थोडी बडबडी असल्याने ते मला टुय्या म्हणायचे. आणि माझा जन्म कैमूरचा होता. तर जसं काश्मीरची कली ना, असं तर ते मला कैमूरची कली म्हणून हाक मारायचे आणि खूप लाड करायचे. ऍक्च्युली म्हणजे त्यांना दिसायचं नाही तरी त्यांनी कधी त्यांचा नेचर कम्प्लेंटिव्ह नव्हता. जे आहे त्याच्यात तो मार्ग काढून पुढे जायचा आणि खूप मेहनती आणि प्रामाणिक आणि आपल्या क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून दिलं होतं आणि त्यांची मेमरी सुद्धा अतिशय शार्प होती. म्हणजे तुला जर आठवत असेल तर बघ 96च्या सुमारास दूरदर्शनवर सुरभी कार्यक्रम व्हायचा. तर त्याच्यात सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणेंनी त्यांची मुलाखत घेतली होती आणि ती जाहीर झाली. तर म्हणजे त्या काकांनी आपल्या क्षेत्रात खूप नाव गाजवलं
आणि त्यांच्या नर्सरीमुळेच म्हणजे आमच्या घरी खूप शोभा होती. वा, हा, छान. तर आता आपण ती कविता ऐकूया. नक्की नक्की. माझी पहिली कविता, त्याचं शीर्षक आहे अंधी दौड़. आधुनिकता का पहनकर चोला क्यों करता तू मनमानी, क्यों भौतिकवाद की अंधी दौड़ में तूने दौड़ने की ठानी. भौतिकता यह आकर्षण है, एक अद्भुत है माया जाल. तनिक सोच इस जाल में फंस जीवन कैसे होवेगा निहाल. रिश्ते टूटे नाते छूटे, इतना तीव्र है इसका प्रहार. खुद को झोंक स्वयं को खोने का फिर उत्पन्न होता विकार. भौतिकवाद एक मृग मरीचिका है नहीं कहीं भी अंत. होगा उन्नत तभी तू जब इस तृष्णा को त्यागे तुरंत. क्या बात. ऐश्वर्यता का भरकर दम मत कर तू मनमानी. ऐश्वर्यता का भरकर दम मत कर तू मनमानी. छोड़ हट इस दौड़ की जो तूने दौड़ने की ठानी. क्या बात. अब भी वक्त है बचा स्वयं को. अब भी वक्त है बचा स्वयं को. रुक जा मत कर त्रुटि पुरानी. हो सचेत मत करना तू पुनः अंधी दौड़ में शामिल होने की नादानी. क्या बात. मत करना नादानी, अंधी दौड़ में शामिल होणे. वा. आणि म्हणजे जर आपण तुझ्या कविता बघितल्या तर एक प्रश्न मला नेहमी त्रास देतो किंवा माझ्या डोक्यात असतो की माझं असं होतं, तुझं होतं का ते विचारते, की काही कविता माझ्या मराठीतच येतात त्यांना हिंदीत यायला जमतच नाही आणि काही हिंदीतच येतात त्यांना मराठीत येता येतच नाही. तर असं तुझंही होतं का? होतं ना, होतं की आपण आपलं मूड म्हणजे ज्या भाषेत विचार करतं त्याच भाषेचे शब्द आपल्या डोक्यात फिरतात, पिंगा घालतात आणि त्या हिशोबानेच ते शब्द उतरतात, जुळून येतात. बरोबर. तर आपण आता तुझ्या आणखी काही कविता ऐकूया ज्या तुला म्हणायच्या असतील. हो, म्हणजे ॲक्च्युली मला असं वाटतं की साहित्याची जी कविता विधा आहे ती अतिशय चमत्कारिक आहे आणि खूप सुंदर आहे. मला खूप आवडते कारण यात अशी ताकद आहे की थोडक्यात सर्वस्व सांगते ही. तर म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांच्या मनापर्यंत ती खूप लवकर पोहोचते आणि कविता कशी घडते ह्याचं मी म्हणजे कवितेत मांडून काढायचा प्रयत्न केला आहे आणि माझं कवितेचं शीर्षकच कविता आहे. तर मी तुला वाचून दाखवते. कविता कशी घडते ते सांगायचा मी प्रयत्न केलाय. कविता कशी करायची हे मला जमत नाही, पण शब्दाने माझ्या भावनांशी खेळ काही सुटत नाही. कविता कशी करायची हे मला जमत नाही, पण शब्दाने माझ्या भावनांशी खेळ काही सुटत नाही. शब्दांशी खेळता खेळता भावनांना पंख मिळतात चार. क्रमाक्रमाने शब्दांची रचना होते तयार. रचना बनून भावना मोकळ्याने वाहू लागतात. शब्दांच्या सोबतीत नव्याने आकार घेऊ लागतात. शब्दांच्या बेरीजेने वाक्य होते पूर्ण. कळत न कळत तेव्हा सुंदर कविता होते संपूर्ण. जरा शोध घेतल्याने शब्द येती जुळून, आपोआपच कविता साकारते अर्थपूर्ण. कवितेचे स्वरूप स्मरणात नांदतं. कवितेचं स्वरूप स्मरणात नांदतं. भाषेच्या सहाय्यानं हळूवार कागदावर आकारलं. वाचकांच्या वाचनानं कवितेचे आयुष्य वाढतं. वाचकांच्या वाचनानं कवितेचे आयुष्य वाढतं. योग्य अर्थ लाभल्याने कवितेचे लक्ष साधतं. कविता असतात लांब लचक तर कधी छोट्या छोट्या. कविता असतात लांब लचक तर कधी छोट्या छोट्या. मात्र जनजागरणासाठी कधीच पडत नाही त्या खोट्या. क्या बात. समाजात बदल घडविण्यास हिचा नसतो प्रयत्न व्यर्थ. विचारांना पेटवण्यास असते यात सामर्थ्य.
वा. कवितेचा अर्थ जसा काळजात रुजतो, देह नाहीसा झाला तरी कवी कवितेत जगतो. कवितेचा अर्थ जसा काळजात रुजतो, देह नाहीसा झाला तरी कवी कवितेत जगतो, कवी कवितेत जगतो. क्या बात है. हे म्हणजे माझे विचार आहे. आणि मी कवितेला हिंदीमध्ये पण परिभाषित करायचा प्रयत्न केला आहे. तुझी परवानगी असेल तर मी बिलकुल, नक्की हिंदीमध्ये पण सांगेन. आणि त्याला या कवितेत मी कवितेला असं एक पहेली के रूप में मैंने इसको बताने की कोशिश की है और तो सुनिएगा, आपको शायद पसंद आए. बिल्कुल. अक्षरों से बनी पंक्तियाँ देती अर्थ हजार, थोड़े में ही जीवन का दे जाती यह सार. विचारों की माटी से रूंधकर दिल से घड़ी जाती हर बार, जिंदगी के पहलुओं की झलक दिखलाती कई बार. कुछ सवालों का जवाब रहता सिर्फ वक्त के हाथ, दर्द का इलाज मिलता वक्त गुजरने के साथ. अच्छा वक्त ठहरा नहीं, बुरा भी गुजर ही जाएगा. रख धीरज और विश्वास प्रभु पर, सुनहरा वक्त फिर जीवन में इठलाएगा. क्या. वक्त वक्त की बात है, वक्त की समझ कभी तो आएगी. वक्त को बेवक्त कहते फिर भी जिंदगी वक्त में ही गुजर जाएगी. क्या बात. वक्त के पास ही मिलता अनमोल गुरु ज्ञान है. वक्त पर जो साथ दे वक्त ही कराए अपने परायों की पहचान है. अच्छा बुरा ठीक ठाक क्रूर और रहम. अच्छा बुरा ठीक ठाक क्रूर व रहम, ये सब वक्त ही कहलाता. वक्त से मिले इन उपहारों से ही जीवन अनुभवों से प्रगल्भित बन पाता. वक्त में ही समाते सब आम और खास, वक्त में ही समाते सब आम और खास. इसीलिए है मानव करतू अहम त्यागने का प्रयास. वक्त से पहले किस्मत से ज्यादा मनुष्य को कुछ मिलता नहीं. अगर वक्त हो मेहरबान तो जीवन में मनुष्य का कुछ अड़ता भी नहीं. सही है. जानते सभी कि इस दुनिया में वक्त बड़ा बलवान है. हो पाता वही सफल जिसे सही वक्त और कीमती वक्त की पहचान है. सोच समझ हमें है अपनी चाल से चलते रहना और वक्त को उसकी चलने देना. विधि लिखित गर निश्चित है तो वक्त की चाल से क्या डरना. ऐ जिंदगी डर मत, वक्त को तू कर सम्मान. ऐ जिंदगी डर मत, वक्त का तू कर सम्मान. इसी वक्त में छुपी हुई है गूढ़ रहस्यमय जिंदगी की आन बान और शान. वाह. इसी वक्त में छिपी हुई है इस गूढ़ जिंदगी की रहस्यमयी आन बान और शान. वक्त को मेरा प्रणाम, वक्त को मेरा प्रणाम. क्या बात है. बहुत बहुत धन्यवाद निकिता. आणि मजा आली तुझ्याशी गप्पा मारायला. मला खूप आवडतंय. तुला खूप खूप शुभेच्छा. खूप साऱ्या छान छान कविता लिही, त्यांना प्रसिद्ध कर. तुला यश लाभो आणि परत आपण कधीतरी अशीच भेटू. बिलकुल. नमस्कार. नमस्कार.